व्याजानं घेतलेले पैसे आणि व्याजाचे पैसे परत दे म्हणून खाजगी सावकारांकडून दिल्या जाणाऱ्या सततच्या धमक्या आणि त्रासाला कंटाळून एका 25 वर्षीय तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूरच्या उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथे घडली आहे. या घटनेमुळे मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून वाढवणा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मयताचे नाव रामदास शिवाजी बोळेगावे, वय वर्ष 45, राहणार हंडरगुळी असून यांना हळी येथील खाजगी सावकार विक्रम राजपाल माने, जीवन चंद्रकांत माने आणि चंद्रकांत माने यांनी व्याजी पैसे दिले होते. व्याजी दिलेले पैसे परत दे म्हणून मयत रामदास शिवाजी बोळेगावे यांना वारंवार शिवीगाळ करून धमक्या देत मानसिक त्रास देऊन त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याची तक्रार मयताचे भाऊ रामदास बोळेगावे यांनी वाढवणा पोलीस ठाण्यात दिल्या. त्यावरून वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर 264/2026 कलम 351(2), 351(3), 352(3)(5) BNS प्रमाणे आरोपी विक्रम राजपाल माने, जीवन चंद्रकांत माने आणि चंद्रकांत माने या तिघांविरोधात वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास वाढवणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड हे करत आहेत. बघा साध्या गावाला पहिरे जायला म्हणून वळलो का आमच्याकडे तुम्हाला 40 रुपये मिळणं फक्त हातात मिळते. आम्ही गरीब माणसं त्यांच्याकडे 40 रुपये पण नका. बघा सांगा ना तुम्हाला त्याची पुरी लग्नाची ते पोर काय दुसरी गोष्ट यानं मरू द्या, दुसरं कुणाचं मरू देऊ नका. तुम्हाला सांगतो मी मराठी म्हणून तुम्हाला सांगायला म्हण नका तुम्ही. इतकी पाठाला सकाळी कोण अजून इतकी पडेल आणि तुम्हाला सांगतो लोकप्रतिनिधी घेऊन ये अगोदर असं नाही ना नाका तू आपली गावात अवकरलीच आम्ही आज माझ्या अंगात आगा तुम्ही ह्या टायमाला येतात कवा येता तुम्ही भाडकाव केला घेऊन या म्हणा. दादा बसा तुमचं काय झालंय